बोटीत काहीतरी 2 तासाची फेरी आहे. आयलँड बिलँड कुठे कुठे नेणार आहेत. आपल्याला आता लाईट हाऊसला जायचे, परत निवती बीच आहे, सुनामी आयलँड आहे आणि बरेचसे असे पॉइंट्स आहेत. इथं असा स्पॉट आहे. आता इथे ब्रिटिश काळातला काहीच लाईट हाऊस आता आहे बघा. हे बघा कासव. सिंधुदुर्ग तर गुड मॉर्निंग गाईज, कशात तुम्ही सगळे. मॉर्निंग झालेली आहे, करून झालेलं आहे. आता बोटीत काहीतरी 2 तासाची फेरी आहे. अख्ख्या फेरीत तिकडे बरेचसे आयलँड बिलँड कुठे कुठे नेणार आहेत. तर आता चला, मला पण जास्त माहीत नाही, रायडर आहे तर भेटलो आहे आम्ही. तर बघूया आता कुठे जायचं. कुठं कुठं जायचे रसिका? आपल्याला आता लाईट हाऊसला जायचे, परत निवती बीच आहे, सुनामी आयलँड आहे आणि बरेचसे असे पॉइंट्स आहेत. त्या गाईडने सांगितलंय, पण आता बघू. आता आपण बोटिंग कडे चाललोय. टोटल 2-3 तास तरी लागतील आपल्याला फिरायला. बघूया आता कसं काय. हा चला बघूया. 2 तास मी पण खूप एक्साइटेड आहे आणि माझं असं ड्रीम होतं का हे म्हातारीची चूल वगैरे बघावं लाईट. आम्ही तर फर्स्ट टाइम आलोय, बघूयात कसं काय. इथं असं स्पॉट आहे. आता इथून आम्ही बोटमध्ये बसून जाणार आहे. ती जरी 5 का 6 स्पॉट आहेत ते नेणार आहेत. त्या बोटाच्या हाणायला लावली आता इकडनं इकडे येईल आणि मग इथून बसून जाऊ. लाईव्ह जॅकेट घालायला लागतील पहिले, नाही तर निखादी होतील. भीती वाटते आता आपल्याला. पप्पासारखी चाल बघ जी, गोंडीची चाल बघ पप्पासारखी. हां पार्ले जी ले किधर भी जाओ पार्ले जी खाओ. नाही लय जुनी आठवण आहे आमची. आता चहा आणि पार्ले जी पटापट खाऊन घेतो. परत बोटीत काय भेटणार नाही, 2 तास निखादी होईल. पटकन खातो आता फीस. चला बोट आले आपले. आता चप्पल काढून जायचं काय मला ते नाही समजलं. चप्पल काढून जायचं. गुड मॉर्निंग गाईस. गुड मॉर्निंग. चला बोट हे पाणी जाम क्लिअर आहे रे. नाही पाणी क्लिअर आहे रे. पाणी नाही क्लिअर आहे, लय क्लिअर पाणी आहे. चला आता फटाफट बसू आणि मग राईड चालू होईल. तर वाजलेत 9 प्रॉपर आहे बघा. इकडे मासे शंकराचं मंदिर आहे काही. ओम नमः शिवाय. मस्त आहे. देवबागचा लास्ट स्टॉप आहे. इथून असा सर्कल मारून दुसरा चालू होतो. भोगवे बीच आहे बघ. टेंगूरला तालुका भोगवे बीच. हे वरती कॉटेजेस आहे. ते बघा इथला सिगल आयलँड आहे. एवढा एरिया उधर जा नहीं सकते, नहीं तो भगा देंगे हमको इधर से. एकदम भारी बघा ना आपला कसा व्ह्यू आहे. किंग. आता समुद्रात एंट्री चालू केली आम्ही. आता इथून डायरेक्ट समुद्रात जाणार आहे. आतमध्ये काय आहे काय तिकडं 2 लाईट हाऊस, नाहीतर लाईट हाऊस म्हणून आहे तिकडं पण जाणार आहेत. डॉल्फिन पॉईंटला आलेलो आहे आपण. आता थांबायला लागेल थोडासा. डॉल्फिन दिसतोय कुठे दिसतोय बघा रे. डॉल्फिन बघा कुठे दिसतो बघा. आल्यासारखं डॉल्फिन बघायला भेटेल म्हणजे आला एकतरी दिसावा. असला मोठा बाबा किंग ना रे. दिसल्या हे बघा हे बघा इथे. भेटल्या बघायला भेटले. असले मोठे रे.
फिश दिसतंय काय मामा बोलतात का 8 दिवसातून आज भेटले बघायला डॉल्फिन. एवढे दिवस झाले म्हणजे आमच्या जामच नशिबात होतं वाटतं बघायला. आता भरपूर जण आल्या, जामच मोठे आणलं जाईल मागं, त्यामुळे आता ते आतमध्ये गेले वाटतं. आता नाही दिसत, मध्ये आपल्याला बघायला भेटलं वाज झाला. ब्रिटिश काळातलं काहीच लाईट हाऊस होता आहे बघा. 60-70 वर्ष झाली बाबा. लाईट हाऊस देश स्वातंत्र्य व्हायच्या नंतर तो जुनं हे बघा कासव कसं शेपे दगडीला. म्हातारीची चोळ म्हणून काहीतरी इकडनं पाणी येतं. चूल म्हणजे गुल्ला. म्हातारी गुल्ला. चूल नाव ठेवलंय. चलो गाईज आता आलेलो आहे रिटर्न आपण फिरून. 2 तास पुरं आलो डायरेक्ट बोटमध्ये. असं झोपलेलो ना मी तर बेकार काहीच त्रास झाला. ठीक आहे आता काय एवढं ॲडजस्ट करू. चला काहीच तर आता चेकआउट करतो आहे. आता गोव्याला इथून मला साधारण 2-2.5 तास दाखवतो आहे. आता बघू किती टाईम लागेल जायला. सध्या तरी बॅगा भरायला लागल्या सगळे. आणि चला डोकं दुखतोय बघा एकदम. जागरण आणि कंटिन्यू गाडी चालण्यामुळं निखाज झाली जरा माझी. डोका सर्दी झाली आणि पुरा आलं. बाकी काय नाही आता सध्या तरी. गोळी घेतो एक मेडिकलमधून, मग फीस होऊन जातो डायरेक्ट. सर्दीने काम 25 केलं मला. चला आता पटापट बॅगा भरा आणि मग निघू. तर काय आता आपण चाललेलो आहे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्टॅच्यूचे इथे. आता इथून 10-15 मिनटावरच आहे. आपण इकडून निघलेलो आहे तारकर्लीची आणि तिकडे जाणार आहे. जाम मोठा स्टॅच्यू आहे बघितलं बघा. मस्त एकदम सगळी सोय होती इथे. शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे सगळ्यात मोठा. हे बघा गावात असला मोठा आहे बघा. भाऊ बिचारीचा गोला वाला ऐकत नाही नुसतं गावाला खाल्ला आहे. मला तर मस्त सर्दी झाली त्यामुळं तर मी काय खायचंच नाही. आता आतमध्ये असं जाऊ नाही शकत त्यामुळं सध्या तरी मस्त असा गोळा खाऊन होऊ दे. त्यानंतर जाऊ आतमध्ये. बा एवढं पाय वाचतात ना लय गरम आहे. बाप कसली मोठी आहे हे बा. सीज पाय घातलेत सगळे. बापरे एक नंबर आहे बघा. छत्रपती शिवाजी महाराज स्टॅच्यू बघा. आयुष्य बापरे हे बघा काहीच कसला मोठा स्टॅच्यू बघा ना. महाराजांची मूर्ती आणि इथे समोरच आहे बघा सिंधुदुर्ग किल्ला. कसला मोठा आहे दाबा. इथं मुंजा पिक्चरची पण शूटिंग इथंच झाली ती. याच्यात दाखवलेलं आहे म्हणजे असा का तो मोठा पिक्चर बघितल्याला तुम्हाला समजेल. इकडंच बीच पण आहे लागेच. आणि आता मस्त फोटो काढलेत. आता आम्ही निघतो इकडनं.
जाम मोठे स्टॅच्यू आहेत. चला हॉटेलला आलेलो आहे आपण. आला आराध्य सिनेमा आणि हॉटेल. सी फूड फेस्टिवल पण आहे जाईल 20 ते 31 मार्चपर्यंत. म्हणजे आहे काम जमतंय वाटतं आता आपल्या. काय रे हां आता पक्के भुकलेले बोरा पीस दमलेत. चला पटापट जेवायला डायरेक्ट आतमध्ये. मग घेत आता मच्छीमध्ये काय काय भेटतं आपल्याला. हे बघा सी फूड फेस्टिवल. जसं चिंबर पापलेट मच्छी फुल. जेवणाची वाट बघतं सगळी. जेवण काही नाही ना व्हेज दोघी ना. मस्त सुरमई आले आणि कोलबी आणि स्टार्टर काही बारीक पोर असते आम्हाला तंदुरीच खायला लागते. मच्छी काय खायला भेटणार नाही मला वाटतं आज. चला आता मच्छी खाऊया. काहीच बिर्याणी आले पण हे मी आयटम पहिल्यांदाच बघितलं आहे. म्हणजे बिर्याणीसोबत रस्सा दिला जाईल. पण आता याही खाल्लं आहे. टेस्ट कशी आहे काय माहिती आहे. पिंकू ते टेस्ट चांगली आहे का? चांगली आहे. बघू आम्हा मी थोडीशी टाकून खातो बघतो आधी. हे भारी आहे चांगलं असं बघ. माझ्या पहिल्यांदा खाल्ली तर चांगली लागते. आता आम्ही आलेलो आहे आणि ब्लॉग काही टाकणार नाही आहे. आम्ही एखादी काम केलं आहे ब्लॉग टाकणार नाही.